नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राक्षसमुखी म्हणजे काय? राक्षसमुखी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेकडील भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील अतिप्राचीन पर्वत हा अरवली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पीठ प्रकारची काश्मीर खोऱ्यात मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, छत्तीसगडची राजधानी डॅश डॅश ही आहे? छत्तीसगडची राजधानी ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रायचूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, श्रीनगर शहर कोणत्या काठावर आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 झेलम नदी काठावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महामार्ग 6 कुठून कुठे जातो? महामार्ग 6 क्रमांक कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 महामार्ग क्रमांक 6 हा धुळे कोलकाता या मार्गात जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा आहे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे? बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सिंधू नदीचा उगम कुठे होतो? सिंधू नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगाटोक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम या राज्याची राजधानी कोणती? आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकलासाठी प्रसिद्ध होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा चा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा हा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हा जोग किंवा गिरसप्पा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्याला लाभलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हवेचे ठिकाण म्हणून माउंट अबू प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे?
भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा आहे भारताचा पहिला अंतराळवीर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खरगपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेड क्लिफ रेषा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅश आहे? भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅशची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नौदलाची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठावर श्रीनगर हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी चारमिनार हे ऐतिहासिक ठिकाण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॅश डॅश शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाते? डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 काझीरंगा अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
एक शिंगी गेंडा साठी प्रसिद्ध आहे? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा, भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतातील डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा, शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62वा, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64वा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65वा, भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा क्रमांक लागतो? भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅशवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66वा, आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67वा, जंगल मृदा डॅश रंगाची असते? जंगल मृदा डॅश रंगाची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गडद काळी रंगाची जंगल मृदा असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68वा, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69वा, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70वा, नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोठे स्थापन केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने हे 34 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हा अक्षर करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताने राफेल विमानासाठी फ्रान्स या देशासोबत करार केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय लोकसेवेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसेवेचे एकूण सदस्य किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे भारतीय लोकसेवेचे सदस्य आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 पोटोमॅक ही नदी अमेरिका या देशातून वाहते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रायटर्स बिल्डिंग ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग
ही पश्चात शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या शहरामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? चबाहार बंदर कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चबाहार बंदर हे इराण या देशामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका यांच्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण जागा किती असतात? महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 48 असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक क्षेत्राशी संबंधित आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. डॅश हा वायू गोबर व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हा वायू गोबर आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. डॅश यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 सी.व्ही. रमण यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. डॅश या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश होय. बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश अशी संज्ञा आहे. माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश अशी संज्ञा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 फिमर अशी संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एक पेशीय प्राण्यास डॅश असे म्हणतात. एक पेशीय प्राण्यास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे. आकाशाचा निळा रंग प्रकाशाचा डॅशचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करणाचे उदाहरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उस्मानाबाद जिल्ह्यात डॅशचे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये डॅश येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कुंतलगिरी येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सलमान रश्दी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. डॅश हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उचल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मणराव गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 4 360 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. औद्योगिक क्रांती डॅशमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड मध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पश्चात जगात पसरत गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्या इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? सन 1802 मध्ये कोणत्या पेशवा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार केला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव
यांनी केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर छावणीतील अधिकाऱ्यावर गोळी झाडली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई येथे भरले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? उरुग्वे या देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 उरुग्वे या देशाची राजधानी मॅटेविदेओ ही आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲमेझॉन कंपनीशी संबंधित नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला? जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या डॅश डॅश किताबाचा त्याग केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सर या किताबाचा त्याग केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? सातारा जिल्ह्यात डॅश डॅश यांनी प्रति सरकारची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात डॅश डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? सन 1938 मध्ये डॅश डॅश यांनी हैदराबाद येथे स्टेट काँग्रेसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, चेन्नई येथील डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे? चेन्नई येथील डॅश डॅश ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे? तर ऑप्शन क्रमांक मरीना ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? सजीवांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला खालीलपैकी काय म्हणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्यावरण म्हणता येईल, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अदानी उद्योग समूहामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किलज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, पोलीस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशावर खांद्यावर कोणती चिन्हे लावलेली असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 3 स्टार असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालीलपैकी बाब महत्त्वाची आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अलिप्तवाद बाब महत्त्वाची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. भारताची डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? खालीलपैकी कोणती समस्या हे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्वासितांचे प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाची संविधान पूर्णतः लिखित नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल.